मसाजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला आज 22 दिवस पूर्ण होत आहेत. याच हत्याकांडातील दररोज जे आहे ते नवनवीन अपडेट जे आहेत ते आपल्या समोर येतात, प्रसार माध्यमांसमोर येतात. एकंदरीत पाहायला गेलं तर आपण बघू शकतो, की बीडमध्ये सी-आय-डीने जवळपास 4 दिवसापासून जे आहे ते बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये ठाण मांडलेला आहे. तोही ठोकून आहे. आणि या सी-आय-डीच्या तपासामधून नवनवीन खुलासे जे आहेत ते समोर येताना पाहायला मिळत सी-आय-डी कडनं जवळपास 150हून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली. मात्र या तपासामध्ये एक नवीन अपडेट समोर आलेले आहे. ज्यामध्ये मयत सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण झालं. त्यांची गाडी जी आहे काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आहे. तिचा नंबर आहे MS44Z93 33 अशा नंबरची गाडी जी आहे ते या ठिकाणी पाहू शकतो. याच गाडीमधनं जे 2 मोबाईल जे आहेत ते पोलिसांच्या आणि सी-आय-डीच्या हाती लागलेले आहे. हीच ती गाडी आहे, ज्या गाडीमधनं मयत सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर रोजी अपहरण करण्यात आलं होतं. त्या अपहरणाच्या नंतर मयत सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण अशी जी हत्या करण्यात आली, हीच ती काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आहे. ही जी स्कॉर्पिओ जी आहे, ती बीड पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे. ती सी-आय-डीकडे वर्ग करण्यात आलेली आहे. ही स्कॉर्पिओ जी आहे, ते मुख्य आरोपी सुदर्शन गुले, जो की आरोपी फरार आहे. ह्याच त्या गाडीचा MS44Z9333 अशा रंगाची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आहे. आणि या स्कॉर्पिओमधनं 2 मोबाईल जे आहेत ते सी-आय-डीच्या हाती लागलेले आहेत आणि याच मोबाईलमधनं नवनवे खुलासे जे आहेत ते मोठे-मोठे खुलासे जे आहेत ते समोर आलेले आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर त्यातला एक मोबाईल जे आहे ते मुख्य आरोपी सुदर्शन गुलेचा आहे. त्या मोबाईलमधनं 16 फोन जे आहेत ते एका मोठ्या नेत्याला केल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. मात्र त्याचबरोबर 4 व्हिडिओ कॉल देखील केल्याची माहिती जी आहे ती सी कडनं समोर येताना पाहायला मिळते. त्याचबरोबर 4 व्हिडिओ असतील किंवा 4 व्हिडिओ कॉल असतील, ज्यावेळेस संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली. याच मारहाणीच्या दरम्यान जवळपास 16 फोन आणि काही व्हिडिओ कॉल, काही व्हिडिओ देखील त्या मोबाईलमधनं समोर आलेले आहेत किंवा तपासामधनं समोर आलेले आहेत. मात्र असं जरी असलं, तपासाला वेग येताना पाहायला मिळतोय. ज्यावेळेस मयत सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि खून करण्यात आला, याच घटनेला आज 22 दिवस पूर्ण होतात आणि सी तपासामधनं मोठी माहिती म्हणावी लागेल तर 16 फोन जे आहेत ते एका मोठ्या नेत्याला झालेले आहेत. तोच फोन मोबाईल जे आहे ते या गाडीमध्ये सापडला होता. 2 फोन जे आहेत त्या गाडीमध्ये सापडलेले आहेत. हेच फोन आता सी ताब्यात घेऊन सखोल चौकशी अशी जी आहे ते कडनं करण्यात त्यांना पाहायला मिळते. मात्र असं जरी असलं तर 16 फोन कोणत्या नेत्याला केले, व्हिडिओ कॉल कोणाला करून दाखवले, ज्या मोबाईलमधले व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ देखील आता समोर येणार आहेत. आपण बघू शकतो की सुरुवातीपासून सूर्य धस यांनी जे सभागृहामध्ये म्हटलं होतं की व्हिडिओ कॉल करून दाखवले, काही व्हिडिओ आहेत. हे व्हिडिओ देखील समोर आले पाहिजेत. त्या व्हिडिओमध्ये कोण आहे, व्हिडिओ कॉल कोणाला करून दाखवले, हे फोन कोणाला केलेले, हे देखील समोर येणार आहे. असं जरी असलं तरी कालच्या तपासामधनं जे की सी-आय-डीने 2 फोन ताब्यात घेतलेले ते फोन जे आहेत ते एक फोन सुदर्शन गुलेचा आहे आणि दुसरा फोन जे दुसऱ्या आरोपीचा आहे. मात्र या फोनमधनं नवनवीन माहिती जी आहे ते आता समोर येताना पाहायला मिळते. मुंबईत योगेश काशीद, बीड.